नमस्कार मित्रांनो, आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याला संख्या नावाच्या प्रकरणामध्ये अंकांची स्थानिक किंमत, दर्शनीय किंमत आणि त्याचसोबत संख्यांची घातांक स्वरूपातील मांडणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. आणि मित्रांनो, 2 महिन्याच्या नंतर म्हणजे जानेवारीच्या एंड किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी सर्व भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. मग ती जिल्हा परिषद असू द्या, तलाठी असू द्या, पोलीस पाटील असू द्या, कुठलीही सरळ सेवा परीक्षा ही फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. आणि त्यासाठी अजून आपल्याकडे 2 महिने आहेत, चांगल्या पद्धतीचा वेळ आहे. त्यामध्ये जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपलं जे ई बुक आहे मित्रांनो, या ई बुकमधून जी काही आपली TETची एक्झाम झालेली आहे, या TETच्या एक्झाममध्ये सर्व प्रश्न आलेले आहेत. आणि जी मुलं जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत असतील, एव्हाना तलाठी वगैरे सगळ्यात सरळ सेवा परीक्षांची जी मुलं तयारी करत असतील त्यांनी निश्चितपणे हे बुक घ्या. हे बुक घेतल्यानंतर तुमचं GK या ठिकाणी जवळजवळ 80% कव्हर होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. याचा भाग नंबर 2 सुद्धा लवकरच आपण तयार करत आहे. परंतु ज्यांनी कुणी हे बुक घेतलं नसेल तर त्यांनी हे बुक घ्या, तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होईल. तर जास्त वेळ न लावता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. ज्यांना कुणाला बॅच वगैरे घ्यायचं असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती मला कॉल मेसेज करून त्या संदर्भामध्ये विचारू शकता. तर मित्रांनो बघा, पहिल्यांदा आपण अंकांची स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमत बघत असताना बघा, मी ज्यावेळेस या व्हाईट बोर्डकडे ज्या वेळेला माझा पुढं असतो त्यावेळेला माझी ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे. आणि मी ज्या वेळेला तुमच्याकडं माझा पुढं आहे किंवा मी ज्यावेळेस तुमच्याकडे तोंड करत असतो त्यावेळेला माझी डावी बाजू ही आहे आणि उजवी बाजू ही आहे. या दोनच गोष्टी तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया की अंकांची स्थानिक किंमत. या ठिकाणी बघा, स्थानिक किंमत, स्थानिक किंमत. मग आता बघा, ही माझी उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे. तर या ठिकाणी मी पहिल्यांदा लिहितो एकक, बघा, त्यानंतर दशक, त्यानंतर आहे शतक, त्यानंतर आहे हजार, त्यानंतर आहे दशहजार, त्यानंतर आहे लाख किंवा फक्त आपण ल लिहूया, त्यानंतर आहे दशलाख, त्यानंतर आहे कोटी आणि त्यानंतर आहे दशकोटी. तुम्हाला एवढं जास्त विचारलं जात नाही. इथं लाख, दशलाख इथंपर्यंत जास्तीत जास्त विचारलं जाईल. परंतु तरीसुद्धा आपण काय करूया की दशकोटीपर्यंत घेऊया. मग मी या ठिकाणी एक संख्या लिहितो बघा की 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, 8 आणि 9. तर बघा, आता आपण स्थानिक किंमत बघत असताना पहिल्यांदा या संख्येचं वाचन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ही संपूर्ण संख्या जर वाचायची असेल तर मित्रांनो बघा, आता तुम्ही असं म्हणायचं नाही की 1 दशकोटी, 2 कोटी, 3 दशलक्ष, 4 लाख, 5 दशहजार, 6,789 असं अजिबात वाचायचं नाही. तर कशी पद्धत आहे की 12 दशकोटी किंवा 12 कोट किंवा 12 कोटी 34,56,789. बघा, मी काय सांगितलं की 12 कोटी 34,56,789. तुम्हाला फक्त एवढीच संख्या दिली, ही समजा की म्हणजे इथून ते इथंपर्यंत. तर आता कसं होणार, 34,56,789. जर समजा तुम्हाला इथून एवढी संख्या दिली, इथून ते इथंपर्यंत, तर काय होईल, 56,789. लक्षात आलं, 56,789. आणि इथून जर इथंपर्यंत दिली तर तुम्हाला सगळ्यांनाच वाचता येते की 6,789. लक्षात ठेवा, 6,789. तर अशा पद्धतीने वाचन करायचं आहे. म्हणजे हे तुम्हाला समजलं असेल की एकक, त्यानंतर इकडं जसं जसं आपण डावीकडे येऊ तसं दशक, शतक, हजार, दशहजार, लाख, दशलाख, कोटी आणि दशकोटी. आता स्थानिक किंमत बघत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा की या ठिकाणी आपण स्थानिक किंमत बघणार आहे. आता स्थानिक किंमत बघत असताना मी या ठिकाणी एक संख्या लिहितो बघा,
या ठिकाणी मी संख्या लिहिली की 34,567 आणि या ठिकाणी हीच संख्या मी दशांश चिन्हामध्ये लिहितो. बघा ती कशी लिहितो 34.567 34.667. तर या अंकांची आता आपल्याला काय करायचं आहे, स्थानिक किंमत काढायची आहे. मग तुम्हाला 3ची स्थानिक किंमत विचारतील, तुम्हाला 4ची स्थानिक किंमत विचारतील, तुम्हाला 5ची विचारतील. कुठल्याही अंकाची जर स्थानिक किंमत विचारली तर ती काढायची कशी. तर बघा पहिल्यांदा हे जर 3 घेतले तुम्ही 3, तर 3 वरती किंवा एक हे करूया आपण, हे जर 3 घेतले समजा इथं 3 घेतले तर 3 वरती 3 नंतर किती घर आहेत बघा 1 2 3 आणि 4 म्हणून 3 वरती 4 शून्य द्यायचे 1 2 3 आणि 4. जर तुम्हाला विचारलं की 4ची स्थानिक किंमत किती, 4ची स्थानिक किंमत किती, तर पहिल्यांदा 4 उतरून घ्या. 4 वरती किती पुढे अंक शिल्लक आहेत बघा 1 2 आणि 3 म्हणून 4 वरती 1 2 आणि 3. त्यानंतर बघा 5ची स्थानिक किंमत, 5ची स्थानिक किंमत काय येईल 5 उतरून घ्या. त्यानंतर त्याच्या पुढे किती अंक आहेत 2 म्हणून 1 2. त्यानंतर 6, 6च्या पुढे एकच शून्य अंक आहे त्यामुळे आपण एकच शून्य घेतला. आणि मग 7 वरती 7च्या पुढे कोणताच अंक नाही त्यामुळे 7ची किंमत ही फक्त काय असेल 7 असेल. कळालं. काय करायचं, ज्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे तो अंक घ्यायचा आणि त्याच्या पुढे जेवढे अंक शिल्लक आहेत तेवढ्या त्याच्यावरती शून्य या ठिकाणी द्यायच्या आहेत. मग इथे जर आपण बघितलं हे काय आहे एकक, त्यानंतर दशक, त्यानंतर शतक, त्यानंतर हजार, त्यानंतर काय आहे दशहजार. मग बघा 34,567 34,567 अशी ही संख्या आहे. मग याची किंमत किती आली बघा 10,000 म्हणजे 30,000. त्यानंतर 4,000 बघा आले का 4,000. त्यानंतर 500, त्यानंतर 60 आणि त्यानंतर 7 झालं. म्हणजे इथंपर्यंत तुम्हाला कळाले की अंकांची स्थानिक किंमत कशा पद्धतीने काढायची आहे. परंतु हीच संख्या जर तुम्हाला अशी दशांश चिन्हामध्ये दिली तर काय करायचं. आता दशांश चिन्हाच्या इकडची संख्या जी असते डावीकडची ही संख्या जी असते तुमची ही असते पूर्ण संख्या असते आणि ही जी संख्या असते तुमची ती कशी असते अपूर्ण असते. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा 34ची स्थानिक किंमत काढत असताना 3ची स्थानिक किंमत आपण काढूया. 3ची स्थानिक किंमत काढत असताना बघा 3च्या पुढे किती अंक आहे 1 म्हणून 3च्या पुढे फक्त आपण काय केलं 1 शून्य वाढवले. त्यानंतर 4च्या पुढे कोणता अंक आहे का 4च्या पुढे कोणताही अंक नाही म्हणजे या ठिकाणी त्याची किंमत किती राहील फक्त 4च राहील. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे 5ची स्थानिक किंमत काढायची आहे. बघा 5ची स्थानिक किंमत काढायची आहे. मग पहिल्यांदा 5 लिहून घ्यायचं. 5ची स्थानिक किंमत काढत असताना पहिल्यांदा 5 लिहून घ्यायचं. मग आता काय करायचं आहे की हा दशांश चिन्हाचं जे हे दशांश चिन्ह आहे हे आपल्याला काढायचं. समजा हे आपण काढलं की छेदामध्ये जर 1 आपण लिहिला आणि हे जर दशांश चिन्ह आपण काढलं तर त्याच्यावरती आपण काय करायचं 1 शून्य द्यायची. या दशांश चिन्ह काढलं की त्याच्या बदल्याला आपण काय करायचं छेदामध्ये 1 शून्य द्यायचं आहे 1 वरती. त्यानंतर बघा 6ची किंमत काढत असताना 6 छेदामध्ये 1 लिहा आणि दशांश चिन्हानंतर किती घर आहेत 1 2 म्हणून 1 वरती काय करा 2 शून्य द्या. त्यानंतर या ठिकाणी बघा 7ची किंमत आपल्याला काढायची आहे. 7/1 लिहून घ्या आणि त्याच्यानंतर दशांश चिन्हानंतर किती घर आहेत 1 2 आणि 3 म्हणून 1 वरती 1 2 आणि 3 या ठिकाणी तुम्हाला शून्य द्यायचा आहे. म्हणजे याची जर स्थानिक किंमत तुम्हाला काढायची असेल 5ची स्थानिक किंमत किती येईल 5/10. 6ची स्थानिक किंमत किती येईल 6/100 आणि 7ची स्थानिक किंमत किती येईल 7/1000. अशा पद्धतीनं या ठिकाणी स्थानिक किंमत अंकांची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. तुम्ही हा जर दशांश चिन्ह या ठिकाणी काढला सिंपल लक्षात ठेवा की दशांश चिन्हानंतर एखादी संख्या आली तर त्या संख्येच्या छेदामध्ये 1 लिहून त्याच्यावरती काय करायचं आहे तुम्हाला शून्य द्यायचा आहे. लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की दशांश चिन्ह काढून टाकला की लगेच आपल्याला 1 शून्य द्यायचे
आहे आणि मग त्याच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे छेदामध्ये आपल्याला काय करायचं आहे, शून्य द्यायच्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला दशांश स्थानिक किंमत या ठिकाणी कळालेली असेल. ही जी पूर्ण संख्या आहे किंवा दशांश अपूर्णांकातली जी काही संख्या आहे त्या संख्येची स्थानिक किंमतसुद्धा या ठिकाणी तुम्हाला काढता येणार आहे. तर आता आपण काय करूया की ही जी संख्या आहे, आता आपण बघितलं काय की अंकांची स्थानिक किंमत. आता आपल्याला दर्शनीय किंमत बघायची आहे. दर्शनीय किंमत म्हणजे काय? दर्शनीय किंमत म्हणजे तुम्हाला समोर डोळ्याला जी संख्या दिसत आहे त्या प्रत्येक अंकाची तीच किंमत म्हणजे दर्शनीय किंमत. म्हणजे काय? थोडक्यात तुम्हाला विचारलं की या 3ची दर्शनीय किंमत काय? 3ची दर्शनीय किंमत 3च, 4ची दर्शनीय किंमत 4च, 5ची दर्शनीय किंमत 5, 6ची दर्शनीय किंमत 7, 7ची दर्शनीय किंमत 7. म्हणजे तुम्हाला दर्शनीय किंमत जर विचारली तर तुम्हाला काय करायचं आहे, तीच संख्या तोच अंक या ठिकाणी सांगायचा आहे. म्हणजे तुम्हाला आता स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमत कळालेली असेल. आता आपण काय करायचं आहे, या ठिकाणी संख्येची घातांक स्वरूपातील मांडणी जी आहे ती मांडणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघायची आहे. चला तर मित्रांनो, आता आपण बघूया अंकांची संख्येची घातांक स्वरूपातील मांडणी. तर बघा, मी या ठिकाणी 2 संख्या लिहितो. आणि हीच संख्या मी या ठिकाणी दशांश चिन्हामध्ये लिहितो. 56. आता बघा, याची आपण पहिल्यांदा स्थानिक किंमत काढून घेऊया. मग स्थानिक किंमत काढत असताना काय केलं आपण, 2ची स्थानिक किंमत काढली. 2च्या पुढे किती शून्य आहेत? 1 2 3 4, 4 अंक आहेत म्हणून 2 वरती आपण काय केलं, 4 शून्य दिले. त्यानंतर बघा, 3ची स्थानिक किंमत काढत असताना आपण काय केलं, 3च्या पुढे किती अंक आहेत? 3 अंक आहेत म्हणून याच्यावरती 3 शून्य दिल्या. त्यानंतर बघा, 4च्या पुढे किती अंक आहेत? 2 अंक आहेत म्हणून 4 वरती आपण या ठिकाणी 2 अंक दिले, 2 शून्य दिल्या. त्यानंतर 5च्या पुढं 1च अंक आहे म्हणून 5 वरती आपण काय केलं, 1 शून्य दिली. आणि 6च्या पुढं कोणताही अंक नाही म्हणून आपण 6 जसाच्या तसा या ठिकाणी लिहिलेला आहे. जसाच्या तसा लिहिलेला आहे. मग आता बघा, इथं आपल्याला काय करायचं आहे, घातांक स्वरूपातील मांडणी करायची आहे. मग पहिल्यांदा काय करायचं, घातांक स्वरूपातील मांडणी लिहित असताना आता ही जी संख्या आहे ही आपल्याला घातांक स्वरूपामध्ये मांडायची आहे. मग बघा, 2 पहिल्यांदा 2 लिहून घ्या, गुणिले 10 लिहायचं. काय करायचं, गुणिले 10 लिहायचं. का 10 लिहायचं, तर आपल्याला घातांक स्वरूपातील मांडणी करायची आहे आणि ती 10च्या स्वरूपामध्ये लिहायची आहे म्हणून आपण इथे 10 लिहिलं. मग बघा, आता त्याच्यावरती शून्य किती आहेत, 1 2 3 4 म्हणून 10चा चौथा घात अधिक बघा 3 लिहून घ्या, 3 गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि पुन्हा 10 लिहायचं. 10 वरती किती शून्य आहेत बघा, 1 2 3 म्हणून 10चा तिसरा घात अधिक 4 गुणिले 10. आता 4 वरती किती शून्य आहेत, 1 2 म्हणून 10चा दुसरा घात अधिक 4 गुणिले बघा किती शून्य आहे, 1 म्हणून 10चा पहिला घात आणि अधिक 6 गुणिले 10. आता इथं बघा 10 वरती 6 वरती कुठली शून्य आहे का, नाही, म्हणून या ठिकाणी 10चा काय करायचं आहे, तुम्हाला 0वा घात या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे ही झाली तुमची घातांक स्वरूपातील मांडणी. याचं उत्तर आणि ही संख्या तुमची काय येणार आहे, सेम येणार आहे. तसंच आता आपल्याला काय करायचं आहे, दशांश अपूर्णांकातली जी मांडणी आहे ती घातांक स्वरूपातील मांडणी बघायची आहे. अशा पद्धतीने जर दशांश चिन्ह असेल तर काय करायचं आहे, आता याची किंमत काढत असताना थोडंसं मी पुसतो इथं बघा. बघा, पहिल्यांदा आपण काय करूया, स्थानिक किंमत काढून घेऊया. 2ची स्थानिक किंमत आपण काढून घेतली. 2 त्याच्यापुढे 1च अंक आहे म्हणून आपण काय लिहिलं, 1 शून्य लिहिली. त्यानंतर 3ची स्थानिक किंमत काढत असताना आपण काय केलं, 3च्या पुढे कुठलेच अंक नाही म्हणून आपण फक्त काय लिहिला, 3. म्हणजे 3ची स्थानिक किंमत किती आली, 3 आली. त्यानंतर आपण 4ची स्थानिक किंमत काढणार आहे, 4ची. मग मी तुम्हाला काय सांगितलं की 4ची स्थानिक किंमत काढत असताना इथं दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्ह आपण काढलं की छेदामध्ये मला 1 शून्य द्यायचा आहे. त्यानंतर बघा,
आता किती शून्य द्यायच्या, आता 2 शून्य द्यायचे, कारण दशांश चिन्हानंतर 1 2 म्हणजे या ठिकाणी 1 वरती 1 2 शून्य या ठिकाणी दिल्या म्हणजे 6/100. आणि आत्ता जर तुम्ही बघितलं 5ची स्थानिक किंमत, तर 5ची स्थानिक किंमत किती येणार, 5 छेदामध्ये 1 आणि त्या 1 वरती किती 1 2 आणि 3 शून्य, म्हणून 1 2 आणि या ठिकाणी 3 शून्य द्यायच्या आहेत. आता ही तुम्हाला स्थानिक किंमत या ठिकाणी समजलेली आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे की याची जी घातांक स्वरूपातील मांडणी आहे ती घातांक स्वरूपातील मांडणी बघायची आहे. मग पहिल्यांदा काय करा, ही संख्या पूर्ण आहे 23, म्हणून बघा 20 2 गुणिले 10चा एकच शून्य आहे म्हणून 10चा पहिला घात अधिक 3 गुणिले 10चा काहीच शून्य नाही म्हणून या ठिकाणी 10चा शून्य घात अधिक. आता इथून पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, बघा जास्त काही डोकं न लावता तुम्हाला काय करायचं आहे, छेदामध्ये आहे बघा, इथे छेदामध्ये 10 आहे. मग काय करायचं अशा वेळेला की 4 गुणिले 10चा किती शून्य आहे 1 आहे म्हणून या ठिकाणी -1 अधिक 6 गुणिले 10चा किती शून्य आहे 2 शून्य म्हणून -2 गुणिले अधिक 5 गुणिले 10चा किती शून्य आहेत 1 2 3 म्हणून या ठिकाणी किती -3 घातांक येणार आहे. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 1 शून्य आहे म्हणून -1 घातांक, छेदामध्ये 2 शून्य आहेत म्हणून -2 घातांक आणि छेदामध्ये 3 शून्य आहेत म्हणून -3 घातांक. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी घातांक स्वरूपातील मांडणी समजलेली आहे. याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, पुढच्या लेक्चरमध्ये खरं तर आपलं संख्या हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे, परंतु काही 1-2 गणितं अशी आहेत की त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता ॲक्च्युली मागचे माझे जे काही यूट्यूबला व्हिडिओ आहेत त्याच्यावरती सुद्धा ती गणितं घेतलेली आहेत, त्यामुळं मला इथे ती घ्यावी असं वाटत नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या गणिताची लिंक मी देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघून घ्या. आता मित्रांनो, उद्या तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरती एकच फक्त आपलं छोटंसं गणित राहिलेलं आहे, ते आपण बघूया. आणि नंतर मग किंवा ते सुद्धा आपण जे 2 व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये मी याच्या पुढचा जो प्रकार आहे तो शिकवलेला आहे, त्यामुळे मी ते आता घेतलेलं नाही. ते दोन्ही गणितं मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथं जाऊन ते दोन्ही गणितं तुम्ही बघू शकता. आपलं प्रकरण हे या ठिकाणी संपलेलं आहे. आता मात्र आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती जी सराव चाचणी आहे ती सराव चाचणी, याच्यामध्ये मी तुम्हाला 25 प्रश्न देणार आहे, 25 प्रश्न. आणि हे 25 प्रश्न तुम्हाला 30 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत. तुम्हाला या ठिकाणी अर्धा तास मी देणार आहे आणि या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला ही टेस्ट सोडवायची आहे. झालेले जे लेक्चर आहेत आपले, हा मला वाटते 8वा भाग असेल. 8 लेक्चर आपले झालेले आहेत संख्या या प्रकरणावरती. हे 8च्या 8 लेक्चर तुम्ही उद्या बघा आणि उद्या तुम्हाला संध्याकाळी काय केलं जाईल की याच्यावरती टेस्ट सोडवण्यासाठी दिली जाईल आणि त्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडतात बघा, तुम्ही कुठं कमी पडतात ते बघा आणि वारंवार तुम्ही या गणितांचा सराव करा. ह्या 1 महिन्यामध्येच, जास्तीत जास्त आपल्याला 1च महिना लागेल, 1 महिन्यामध्ये तुमच्या गणिताचं पोर्शन कंप्लीट झालेलं असेल. आता आपण काय करूया की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित न पाहता बुद्धिमत्तेचं एक टॉपिक घेऊया आणि आपण एक प्रकरण गणिताचं, एक प्रकरण बुद्धिमत्तेचं, असं करून आपण गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी दोन्ही संपवून टाकू. त्याचबरोबर आपल्याला चालू घडामोडीसुद्धा चालू करायच्या आहेत आणि जिल्हा विशेष प्रत्येक जिल्ह्यांचं सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नसेल त्याने अभ्यासाला सुरुवात करा आणि बॅच घ्या. अतिशय कमी किमतीमध्ये बॅच उपलब्ध आहे. त्या बॅचमध्ये तुम्हाला आपलं ई बुकसुद्धा येतं, ई बुक सहित त्या बॅचची किंमत आहे, ती अतिशय कमी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मुलाखत आहे, ई बुक आहे, हे लेक्चर्स आहेत, टेस्ट आहेत, 10 टेस्ट आहेत. त्या टेस्टचं गणित बुद्धिमत्तेचं सोल्युशनसुद्धा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही बॅच परचेस करू शकता आणि जे काही 8 व्हिडिओ आहेत ते सर्वांना फ्री आहेत. इथून पुढचे व्हिडिओ मात्र मित्रांनो तुम्हाला पेड करावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला दिसणार नाहीत. ज्यांना कुणाला बॅच घ्यायची असेल त्याने निश्चितपणे घेऊ शकता. तुम्हाला काही अडचण असेल, शंका असेल तर मी जो नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून मला तुम्ही विचारू शकता. तुमच्या शंकेचं उत्तर मी नेहमी देण्यासाठी तत्पर आहे. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.